नगरपालिका नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार। खंडपीठाच्या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब। 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका संपवा असे निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा निर्देश। राज्यातल्या शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन। 80,000पेक्षा अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनामध्ये भाग घेणार। टीईटी परीक्षेची सक्ती आणि 2024ची संच मान्यता रद्द करा अशा मागण्या। कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा। व्याजाच्या दरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय। कर्ज आता स्वस्त होणार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना राष्ट्रपती भवनामध्ये गार्ड ऑफ ऑनर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदींची ही उपस्थिती। राजघाटावरती पुतीन यांच्याकडून महात्मा गांधींना आदरांजली। राज्यातल्या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण। आरक्षण, अतिवृष्टी आणि लाडकी बहीण राहिले वर्षभर चर्चेत। वर्ष पूर्ण होतानाच सुरू झालेल्या कुरघोड्यांमुळे चर्चेला उधाण। फडणवीस सरकारचं 1 वर्ष नाकर्तेपणाचं। वर्षभरामध्ये काय केलं यावरती श्वेतपत्रिका काढा। विजय वडेट्टीवार यांचं सरकारला आव्हान। पुण्याहून मुंबईला येणाऱ्या वाहतुकीला कासव गती, तर पुणे ते नाशिक महामार्गावरती संगमनेरजवळ प्रचंड वाहतुकीची कोंडी। सकाळपासून वाहनांच्या रांगाच रांगा। पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचाही संबंध। बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांचा आरोप। कामठीतल्या निवडणूक गैरप्रकारांबद्दल बावनकुळेंनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी। देशभरात इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच। प्रवाशांचा संताप, तर विमानसेवा 10 डिसेंबरपर्यंत विस्कळीतच राहणार असल्याची इंडिगोची माहिती।